झी मराठी, चर्चा ही होणारच. निमशिरगाव गावात सध्या ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. गावातील अनेक भागात मैलायुक्त, गटारीचं तसेच आळीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात घाण, कचरा तसेच आळ्या दिसून येत असल्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं ग्रामस्थ सांगतात. दूषित पाणी पुरवठ्यामुळे लहान मुलं, वयोवृद्ध तसेच महिलांमध्ये पोटदुखी, जुलाब, ताप यासारख्या आजारांचं प्रमाण वाढत असल्याचं तक्रार नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच सदस्य यांना वारंवार याबाबत माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी पसरली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना 7 ते 8 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे, तेही दूषितच. त्यामुळे नागरिकांच्या मनात ग्रामपंचायत विषयी तीव्र नाराजी व्यक्त होते. या कारभाऱ्यांना गावातील प्रशासन चालवण्यासाठी निवडून दिलं, मात्र सध्या यांचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला टाळं ठोकून संपूर्ण गावानं प्रशासन चालवावं असं नागरिकांच्या मध्ये बोललं जात आहे. गावातील पाणी पुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून पाण्याचं शुद्धीकरण करावं, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होती. अन्यथा येत्या काळात ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा काही नागरिकांनी दिला. या विषयावर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी बोलताना म्हणाले, 2 ते 3 दिवसात निमशिरगावला भेट देऊन पाणीपुरवठा सुरळीत व शुद्ध पाणी मिळण्यासाठीच्या उपाययोजना होतील असं आश्वासित केलं. सी मराठीसाठी निमशिरगावहून गोमटेश पाटील.